गीता अध्याय 9 श्लोक 22. अनन्याश्चिन्तयन्तो माय ये जनाः पर्युपासते तेषान्नित्याभियुक्तानां योगक्षेमौ वहाम्यहम्. अनन्याश न वर आघात येईल. न ला य जोडलाय, त्याच्या आधीचा जो न आहे त्याच्यावर आघात येईल. या पूर्ण म्हणायचा, मग श म्हणायचा. चिंतयंतो माय अनुस्वाराचा अर्धांय. ये जनाः ना पूर्ण म्हणून विसर्गाचा अर्धा उच्चार करायचा. पर्युपासते प वर आघात. तेषां पोटफोडा श अनुस्वाराचा न. नित्याभियुक्तानाय नी वर आघात, यू वर आघात, अनुस्वाराचा य. योगक्षेमौ ग वर आघात, अनुस्वाराचा अर्धा व. योगक्षेमौ वहाम्यहम. म्यचा उच्चार पूर्ण होऊ दे. मला य जोडलेला आहे, तो य ऐकू येऊ देत. अनन्याश्चिन्तयन्तो माय ये जनाः पर्युपासते. 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 अनन्याश्चिन्तयन्तो माय ये जनाः पर्युपासते तेषान्नित्याभियुक्तानां योगक्षेमौ वहाम्यहम्. तेषान्नित्याभियुक्तानां योगक्षेमौ वहाम्यहम्. तेषान्नित्याभियुक्तानां योगक्षेमौ वहाम्यहम्. तेषान्नित्याभियुक्तानां योगक्षेमौ वहाम्यहम्. अनन्याश्चिन्तयन्तो माय ये जनाः पर्युपासते तेषान्नित्याभियुक्तानां योगक्षेमौ वहाम्यहम्. संधि विग्रह. अनन्याः चिन्तयन्तः मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहामि अहम्. अनन्याः म्हणजे अनन्य प्रेमाने किंवा भक्तीने. चिंतयंतः चिंतन करणारे, निरंतर चिंतन करणारे. माम म्हणजे माझं. ये म्हणजे जे. जनाः म्हणजे जन किंवा लोक. पर्युपासते श्रेष्ठ अशी उपासना करतात, निष्काम भावाने भजतात. तेषां म्हणजे त्यांच्या. नित्याभियुक्तानां नेहमी भगवंताशी एकरूप झालेल्या, नेहमी भगवंताचं चिंतन करणाऱ्या. योगक्षेमम म्हणजे योगक्षेम. भगवत प्राप्ती म्हणजे योग आणि भगवत प्राप्तीनंतर साधनेचं रक्षण हे क्षेम. योगक्षेम याचा अर्थ आहे योग म्हणजे जे प्राप्त नाही ते प्राप्त करून घेणे, आणि क्षेम म्हणजे जे प्राप्त झालेलं आहे ते टिकवणे, याला योगक्षेम असं म्हणतात. वहामी म्हणजे मी वाहतो. अहम म्हणजे मी. अन्वय. माम चिंतयन्तः ये अनन्याः जनाः पर्युपासते नित्याभियुक्तानां तेषां योगक्षेमम् अहं वहामि. माझं म्हणजे परमेश्वराचं निरंतर चिंतन करणाऱ्या अनन्य भक्तजनांचं, निष्काम भावनेने उपासना करणाऱ्या भक्तांचं
नित्य निरंतर माझंच चिंतन करतात अशा माझ्या भक्तांचं, त्या पुरुषांचं योगक्षेम मी वाहतो. भगवत प्राप्ती करून घेणं हा सर्वात दुर्मिळ योग आहे. आणि योग कशाचा जोडायचा आहे? तर आत्मज्ञानाचा योग प्रत्येकाला घडवून आणायचा आहे. तो योग आणि जे काही ज्ञान, परमात्म्याचं जे काही ज्ञान मिळवलं आहे ते टिकवणं, हा क्षेम, हा योगक्षेम भगवंत म्हणतायत की मी वाहतो, मी पूर्ण करून देतो किंवा प्राप्त करून देतो. आपण मागच्या काही श्लोकांमध्ये वेदांवर निष्ठा असणारे यज्ञयाग करणाऱ्या लोकांना काय फळ मिळतं ते बघितलं. त्यांना स्वर्गप्राप्ती होते, पण स्वर्गप्राप्ती किती काळ होते? पुण्य असेपर्यंत स्वर्गात राहायला मिळतं आणि पुन्हा त्यांना पृथ्वीतलावर जन्म घ्यावा लागतो. आता अनन्य भावाने, निष्काम भावाने, कुठलीही अपेक्षा न ठेवता, अगदी स्वर्गाची सुद्धा अपेक्षा न ठेवता जे भक्त भगवत भक्ती करतात अशा भक्तांना काय लाभ होतो ते भगवंत ह्या श्लोकामध्ये सांगतात. प्रथम सांगितलं आहे अनन्य चित्त होणं आवश्यक आहे. भगवत भक्ती कशी करावी तेही भगवंतांनी इथे एक प्रकारे सांगितलेलं आहे. अनन्य चित्त होणं म्हणजे भगवंताशिवाय कुठल्याही गोष्टीचं चिंतन न करणं, सांसारिक सर्व गोष्टींचा विसर पडला पाहिजे आणि केवळ भगवंताचं स्मरण राहिलं पाहिजे. असं अनन्य चित्ताने जे निरंतर रोज सतत भगवंताचं भजन करतात, भगवंताच्या नामस्मरणामध्ये स्वतःला रंगवून ठेवतात, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. काय करायचं तर भगवंताचं नामस्मरण करायचं आणि एकमेकांशी संवाद करत असताना भगवंताच्या लीलांचं गायन करायचं, चरित्राचं गायन करायचं. हे अनन्य भक्त सतत करत असतात आणि हीच जणू काही त्यांची उपासना असते. ह्या उपासनेद्वारा परिउपासते, परी म्हणजे सर्व बाजूंनी उपासना करतात. जीवनातल्या प्रत्येक अंगाला भक्तीचा स्पर्श होतो. आपलं नित्यनैमित्तिक कर्म करत असताना सुद्धा ते कर्म भगवत प्राप्तीसाठी आहे असा विचार करणं. जे आपण करत आहोत ते भगवंताच्या कृपेने करत आहोत. त्यांनीच आपल्याला एवढं धडधाकट शरीर दिलं, सुंदर वाचा दिली, कान, नाक, डोळे ही सगळी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आपली सक्षम आहेत. ही सगळी भगवंताची कृपा आहे असा सतत विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे. आणि जे भगवंतानी दिलेलं आहे ते भगवत कार्यामध्येच लावणं हे परिउपासनं झालं. सर्व बाजूंनी भगवंताची जे उपासना करतात, कशासाठी करतात? कुठलीही कामना नसते. भगवंतानी आधीच इतके उपकार भक्तावर करून ठेवलेले आहेत, त्या उपकारांचं थोडंसं उतराई होण्यासाठी भगवत भक्ती करायची. भगवंताकडे अमुक एक दे असं म्हणून मागण्यासाठी किंवा कुठली तरी कामना पूर्ती व्हावी ह्यासाठी भगवत करायची नाही. आणि असे जे कोणी परिउपासना करतात, श्रेष्ठ अशी उपासना करतात, अशा नित्य अभियुक्त असणाऱ्या, नित्य म्हणजे नेहमी, अभियुक्त म्हणजे भगवंताशी जोडले गेलेले, युक्त म्हणजे जोडले जाणे, अभियुक्त म्हणजे च्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी जे नेहमी जोडले गेलेले आहेत, सतत ज्यांना भगवंताची आठवण आहे, अशा नित्य अभियुक्त असणाऱ्या पुरुषांचा किंवा भक्तांचा मी योगक्षेम वाहतो. योग आपण म्हणतो तुमचा आमचा योग नाही, म्हणजे आपली भेट होणं अवघड आहे, ह्याला योग म्हणतो आपण. पण सर्वात दुर्मिळ काय आहे तर आत्मज्ञानाची प्राप्ती, भगवत प्राप्ती ही सर्वात दुर्मिळ गोष्ट आहे. आणि त्या दुर्मिळ गोष्टीचा योग भगवंत घडवून आणतो. तुम्ही फक्त आप्तुम इच्छ असं पुढे 12व्या अध्यायात भगवंतानी म्हटलंय की माम आप्तुम इच्छ, तुम्ही फक्त भगवंताला प्राप्त करण्याची इच्छा करा.
तुम्हाला भगवंत कसा मिळेल ही व्यवस्था भगवंत करतो. हा योग झाला. आणि क्षेम, तुम्ही भगवत प्राप्तीसाठी उपासना करत आहात. त्या उपासनेमध्ये अनेक अडथळे येतात, घरातनं येतात, आपल्याच शरीराचे आपल्याला अडथळे होतात. हे जे अडथळे आहेत ते दूर करणं आणि जे ज्ञान, जी उपासना तुम्ही आत्तापर्यंत केली आहे त्याच्यातनं जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते टिकवणं, हे क्षेम झालं. आणि असा क्षेमही भगवंतच चालवतो. भगवंतांनी इथे म्हटलं आहे की वहामी अहम, मी वाहतो. योगक्षेम कसा येईल माझ्या भक्ताचा, कसा पूर्ण होईल माझ्या भक्ताचा, हे मी वाहतो म्हटलंय. एखादा सेवेकरी जसा आपल्या स्वामीच्या गोष्टी वाहून नेतो तसा भगवंत इथे वाहतो म्हणतोय. म्हणजे जणू काही भक्ताचा तो सेवक होतो आणि भक्ताची जी जी काही योगक्षेमाची आवश्यकता असते ती तो पूर्ण करतो. योगक्षेम म्हणजे भौतिक गोष्टी, भगवंताची उपासना करत असताना मला हे मिळू दे, ते मिळू दे, तो योगक्षेम इथे अपेक्षित नाही. तर भगवत प्राप्तीसाठी आवश्यक असलेलं ज्ञान आणि मिळालेलं ज्ञान टिकवणं, हा योगक्षेम भगवंत वाहतो निरंतर अभियुक्त असणाऱ्या भक्ताचा. श्रीधर स्वामी म्हणून खूप महान संत होऊन गेले. त्यांनी गीतेवर टीका लिहिली आणि ते जेव्हा ह्या श्लोकावर टीका लिहित होते तेव्हा त्यांना वाटलं की तो परमेश्वर आहे, तो वाहतो हा शब्द कसा काय, हा वाहतो शब्द काही योग्य नाही. त्यांनी म्हणून त्या वहामी अहम या शब्दावर काट मारली आणि मी चालवतो ह्या अर्थाने तिथे शब्द घातला. आणि मग ते आपल्या नेहमीप्रमाणे दिनचर्येला लागले. अंघोळीला म्हणून नदीवर गेले. नदीवर गेलेले असताना त्यांना एक छोटासा बालक, 8 वर्षाचा बालक नदीवर दिसला आणि त्या छोट्या मुलाच्या गालावर असा ओरखडा पडलेला होता. तेव्हा श्रीधर स्वामींचं कळवळ्याचं मन त्यांनी त्या मुलाला जवळ घेतलं आणि विचारलं, अरे काय झालं रे तुला, का तुझ्या गालावर हा ओरखडा कुठनं आला? तेव्हा तो मुलगा म्हणतो की अहो काय सांगू तुम्हाला, माझ्या अगदी जवळच्या व्यक्तीने हा ओरखडा ओढलेला आहे. मग ते त्याचं थोडंसं सांत्वन करतात आणि मग अंघोळीला नदीवर जातात. इकडे पुढे काय होतं, श्रीधर स्वामी पहिल्यापासनं, पूर्वीचे सगळे ब्राह्मण अत्यंत गरीब असायचे आणि तसं श्रीधर स्वामींचं सगळं लक्ष ग्रंथनिर्मितीमध्ये असायचं. घरामध्ये खायला धान्य नव्हतं, स्वयंपाक करायला कुठली सामग्री नव्हती. असं त्यांचं असताना ते घरी यायला निघाले. पूजा अर्चा अंघोळ करून घरी आले. तर घरी आल्यावर बघतात तर बायकोनी छान सुग्रास स्वयंपाक करून ठेवलेला होता आणि ती श्रीधर स्वामींची वाट बघत होती. श्रीधर स्वामींना प्रश्न पडला की घरात तर काही नव्हतं, मी भिक्षा मागून आणणार होतो, त्याच्यावरही स्वयंपाक करणार होती, मग आत्ता हे स्वयंपाक पाणी हिने कुठनं केलं? तेव्हा तसं ते त्यांच्या पत्नीला विचारतात. तेव्हा ती पत्नी म्हणते, अहो असं काय करता, एक छोटासा 8 वर्षाचा मुलगा, त्याच्या पाठीमध्ये सगळं धान्य भाजी वगैरे तुम्हीच तर पाठवलीत ना बाजार सगळा, तो डोक्यावर घेऊन ती पाटी घेऊन आलेला होता आणि माझ्याकडे देऊन गेला. तो म्हणाला श्रीधर स्वामींनी दिली आहे म्हणून. असं काय करताय तुम्ही, तुम्हीच पाठवलं आणि आता विचारताय कसा काय स्वयंपाक केला? तेव्हा श्रीधर स्वामी तिला विचारतात, कसा होता तो मुलगा, वर्णन विचारतात. तेव्हा ती म्हणते, बाकी मला वर्णन करता येणार नाही, पण त्या लहान मुलाच्या गालावर एक असा ओरखडा पडलेला होता. तेव्हा श्रीधर स्वामी ओळखतात की आपल्याला नदीवर जो भेटला तोच हा मुलगा आहे. आणि मग मात्र ते धावत धावत आतमध्ये देवघरात जातात. त्यांच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू व्हायला लागतात. तो जो मुलगा भेटलेला होता तो साक्षात कृष्ण होता आणि श्रीधर स्वामींसारखा अनन्य भक्त, त्या भक्तांचा योगक्षेम, त्यांच्या घरात खायला धान्य नव्हतं पण खरोखर त्या श्रीकृष्णाने स्वतःच्या डोक्यावरनं पाठीमध्ये ते सगळं धान्य वगैरे अनन्य भक्ताच्या घरी अक्षरशः वाहून आणून दिलेलं होतं. आणि हे जेव्हा स्वामींना
जाणवतं तेव्हा मात्र ते भगवंतासमोर बसून, देवघरासमोर बसून त्यांनी जे वहामी अहम या शब्दावर, वहाम्यहम या शब्दावर त्यांनी जी काट मारलेली असते ती खोडून टाकतात आणि पुन्हा तिथे वहाम्यहम हा शब्द लिहितात आणि भगवंताला म्हणतात, खरंच रे, खरंच भगवंता, तू तुझ्या भक्ताचा योगक्षेम अक्षरशः वाहतोस, नुसता पुरवतोस असं नव्हे तर वाहतोस, डोक्यावरनं वाहतोस. अर्थातच आपल्या भक्ताचं भलं कसं होईल, त्याचं ज्ञान वाढेल कसं, तो भगवंतापर्यंत कसा जाईल, ही पूर्ण जबाबदारी भगवंत घेतो. अर्थातच भगवत प्राप्ती हे अनन्य भक्ताचं अंतिम ध्येय असतं आणि ते प्राप्त करून देण्याची जबाबदारी भगवंत घेतो. हे या श्लोकामध्ये भगवंतानी सांगितलेलं आहे. 9व्या अध्यायामध्ये अनेक रहस्य जी सांगितली त्यापैकी हे पण एक रहस्य आहे की निष्काम भावनेनी भगवत भक्ती करणाऱ्या भक्ताला आत्मज्ञान करून देणं आणि सर्व बंधनातून मुक्त करणं हा योग भगवंत प्राप्त करून देतो. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. अनन्याश्चिंतयन्तो माय ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमौ वहाम्यहम्. हरि ओम तत्सत्.